श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ. आज सकाळ सकाळी लवकर जाग आली. मग काय करायचं? मग केलं तिळाच्या पाण्याने अंघोळ, कारण की आज होती भोगी. थंडीमध्ये अवेलेबल होणाऱ्या प्रत्येक भाज्या आपण मिक्स करून ही भाजी बनवली जाते, कारण की याच्यामध्ये असणारी उष्णता, रोगप्रतिकारशक्ती आणि आपल्याला मिळणारे पोषण तत्व ह्या भाज्यांमध्ये खूप असतात. त्याच्यानंतर झटपट मी अशी कामं आवरून घेतली आणि बाजरीची भाकरी बनवायला सुरुवात केली. बाजरीच्या भाकरीलाही तीळ घालतात, कारण की तिळाला आज आणि मकर संक्रांतीला खूप महत्त्व आहे. त्याच्यामुळे तिळाची भाकर वगैरे बनवून झाल्याच्या नंतर मी असा विचार केला की मी देवाची पूजा करेल. पण एक गोष्ट असं बोलतात ना, की भोगीच्या अग्नीमध्ये बदल घडवण्याची ताकद असते. आता तो बदल कसा? आपल्याला निराशा, आळस आपण ही सगळं त्या अग्नीमध्ये जाळून टाकायचं असतं. मनामध्ये असणारे मतभेद, द्वेष अशा काही गोष्टी त्याच अग्नीमध्ये जाळून अंधाराकडून प्रकाशाकडे प्रवेश करायचा असतो. कारण की नवीन वर्षामध्ये असणारा हा आपला मराठी सण आणि पहिलाच सण असा आपल्याला काहीतरी सांगून जाण्याचा प्रयत्न करतो. आता देवाची पूजा वगैरे माझी झाली आहे. त्याच्यानंतर मी पोहे वगैरे घेतले आणि ऑफिसला निघाले. ऑफिसला जाताना आज एवढी गर्दी होती की बापरे बाप! त्याच्यानंतर मी ऑफिसला पोहोचले. आज सर्वांना भोगीच्या आणि येणाऱ्या मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. बाय बाय.